हातू संघाकडून हरीश जाधव चढाई घेऊन येते पहिली चढाई मोरडे संघाकडून नौका संघ आहे पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय पहिली चढाई असते खेळाडूंची देखरेख कोणताही पॉईंट न घेता परत आपल्या तंबूत मोरडे संघाकडून 2 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू सरकट माझ्या समवेत राजा जुगळे सर नक्कीच मोरडे संघ नौका संघ दिसतोय मात्र हातीव संघ दमदार संघ आहे थोडासा अनुभवाचा कच मैदानावर नक्कीच लागणार हरीश गोदळे रेडिंगवर बसण्याच्या जर्सी क्रमांक 4 फुलावून संघ बघूया मैदानात काय घडतंय काय बिघडतंय दरम्यान पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे थोडंसं संयमी खेळ बघायला मिळतोय मध्यरेषेकडे येतो थोडंसं टाइमपास सत्र ज्याला आपण म्हणतो मात्र एकमेकांना हसवताना एकमेकांचा अंदाज घेताना बोनस पॉईंट हासिल केलाय पहिल्या बोनस मध्ये आपण पाहतो खातं खुललं गेलंय संघाचं आता मात्र हाती संघ विचार करून येतो मोरडे संघाचा कडे बघतो माझ्या सहकारी मित्र आदरणीय राजा जुगळे सर आता मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा जुगळे सर परत आपल्या पद्धत गेला कोणताही पॉईंट हरीश गोदळे मोरडे संघाकडून आक्रमण लावलं जात आहे आणि इशारा असेल तिसऱ्या चढाईचा रेडिंग मार्कवर बघायला मिळतोय स्वतःच्या राईट कॉर्नर वरून पुन्हा एकदा आपल्या स्ट्रॉंग झोन वरून आपल्या स्टेपिंग वर बेट करताना एक गुण हासिल केलाय आणि आपल्या संघाला चांगले योगदान दिले प्रत्युत्तर हासिल केलंय हातीव संघाचा चढाईपटू जोगळे गोल हरीश गोदळे उत्कृष्ट असा बोनस ज्यानं टिपण्याची कला आहे संघ नक्कीच थोडासा हलका दिसला तर नक्कीच तो प्रयत्न करतो चांगले रेडिंग्स आहे हातीव संघाचा रेडर आहे बोनस टिपलेला आहे परत एकदा मोरडे संघाकडून चढाई करतोय 12 नंबर जर्सी प्रदान केला खेळाडू 2-2ची साखळी हातीव संघाकडून लावण्यात आली मोरडे संघाकडून आपल्याला नौके खेळाडू नक्कीच पाहायला मिळते थोडासा अनुभव कमी असल्यामुळे थोडासा रीडिंग साईडला कोणताही पॉईंट न घेता परत हातीव संघाकडून छोटासा हा 3 नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू चढाई घेऊन येतोय 2-2ची साखळी लावले मोरडे संघाकडून जरी मूर्ती लहान असली तरी नक्कीच कीर्ती त्याची महान आहे चांगला फास्ट असा रेडर आहे परत आपल्याकडून त्याला दाद देताना पुन्हा एकदा मैदानात असेल मोरडे संघाचा चढाई पटू आता मात्र अतिउच्च बेस्ट ऑफ 6 खेळाडूंसमोर डिफेन्स लावला जातोय आणि मांडीवरती षटू मारत इशारा केलाय कॉर्नर सेकंडला मी टिपलाय टच केलाय आणि आता मात्र मैदानाच्या बाहेर जातोय संघाचा सरसेनापती कर्णधार दरम्यान हरीश गोंधळी बघूया काय कामगिरी करेल आता मात्र संघाचा कर्णधार शूटिंग ब्लॉक मध्ये त्याला इन करायचं असेल रिलाइज करायचं असेल तर हरीशला उत्तम कामगिरी करावी लागेल महाराष्ट्राच्या लालमातीतला मर्दानी खेळ थोडीशी ताकद जर टेक्निक दरम्यान टाइम ऑफ घेतला गेलाय मोरडे संघाकडून त्रुटीने काय होतोय संघाचे कोच आपल्या खेळाडूंना काही कानामंत्र देत असतात काही सूचक इशारा केला जात असतो झालेल्या खेळाचा आढावा घेऊन पुन्हा एकदा खेळ सुरू होत असतो आपण किती गुणांनी आघाडीवर अथवा पिछाडीवर आहोत जोडे नक्कीच रुटीन काल हा मार्गदर्शन करण्याचा काळ असतो खेळाडूंसाठी मार्गदर्शन कसा असावं कसा खेळ करावा त्याच्यासाठी नक्की प्रशिक्षक आपलं त्रुटीत काल घेतात त्या इशाराने आणि त्या अनुषंगाने खेळाडू खेळत असतो मोठ्या संघाकडून चढाई घेऊन येतोय धक्काबक्की शाळा दृष्टीचा खेळाडू कोणतेही पॉईंट न घेता परत आपल्या तंबूत संघाकडून 2 नंबर जर्सी प्रदान केला
उत्कृष्ट असा रायडर त्याचं स्पीड आहे त्याची मला वाटतं बॅक साईडची पकड झाली नजर होती दुर्घटना घडली मोठे संघाकडून चढाई घेत होते त्याची सक्सेस रेट मला वाटतं 90% आहे असा हा रायडर 2-2 चांगली लावले आणि त्यानं घडी टिकल्याचा दावा करतोय आणि तो सक्सेस झालेला आहे पुन्हा एकदा हाती संघाकडून ही चढाई घेऊन येते हरीश कोहली बोनससाठी आणि त्याची चौडा पकड अशी चौडा पकड बोरोडे संघाकडून झाली परत एकदा बोरोडे संघाकडून चढाई एक साखळी यानंतरचा होणारा सामना हाती बी वर्षे जागमाता तामान दोन्ही संघांना पहिला पुकार हाती बी वर्षे जागमाता तामान दोन्ही संघांनी तयार राहायचं सर कंटिन्यू मात्र निदान रेषा पार करत लागले आपल्या प्रांतात सरकतोय हातू संघाचा साडा पटो आणि त्याला दाद देताना मजबूत बांध्याचा साडा पटो मैदानाचं आचरण केलं जातोय मोरडे संघाकडून आता मात्र 2 डिफेंडर आहेत अंतरांचा डिफेन्स आहे सुपर टाकायची नामी संधी आहे बघूया काय घडेल काय बिघडेल दरम्यान अँकर वर करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आता मात्र युक्त शक्ती महानचा नजारा मैदानात पेश केला जातोय आणि 2+2 4 ऑल आउट दिला गेलाय नव्या जोमाने नवे उत्साहाने सर्व डिफेंडर मैदानाचं काम घेताना आपण पाहतोय हाती संघाच्या दरम्यान हरीश आणि बोनस पॉइंट टेक्निकल गुण हासिल केलाय जबरदस्त सामन्यामध्ये आपण पाहतोय सह्याद्रीच्या दरीदरीतून कबड्डी नाद नबी कोंदला गरजला महाराष्ट्र गरजला बरसला तरसला तर तो कशासाठी तरसलेला असावा शिपल्या दोन्हीकडे मोठी निघावा आणि तो तेजोबाई बाबा त्याचप्रमाणे या महाराष्ट्राच्या लाल मातीतून एखादा हिरा चमकावा आणि पुनश्च या महाराष्ट्राचं नाव देशाच्या इतिहासामध्ये अजरामर व्हावं यासाठी एक जबरदस्त सामन्यामध्ये मध्यंतराचा इशारा पहिली चढाई 12 नंबर जर्सी मैदान गेलेला खेळाडू 2-1-2 ची साखळीला सगळे खेळाडू हजर आहेत मैदानात हाती चांगला खेळ आहे अनुभव सोबत आहे जरी पडझड असली तरी परत रिपीट करण्याची त्यांच्याकडे नामी संधी आहे आणि तो संधीचा फायदा हरीश कोंडे नक्कीच घेणार बेस्ट ऑफ द रेडर्स बोनसचा हुकमे का नक्कीच बोनस त्यांना हासिल केला मोठे 7 नंबर जर्सी प्रदान केला खेळाडू आतापर्यंत सगळे सक्सेस रेड परंतु अँकल होणार थाईच पकड झाली सगळे चांगल्या प्रकारे पकड केली ऑन फायर बघायला मिळतो हरीश ऑन फायर नक्कीच आता मात्र आपल्या स्वतःच्या या मैदानावर अतिशय चांगल्या प्रकारे याच परिसरातील नामवंत असे दोन्ही संघात एका बाजूला हातीव आणि दुसऱ्या बाजूला मोरडेसारखा दमदार संघ काठीची टक्कर देताना आपण पाहतोय कबड्डी म्हटलं तर मर्दानी खेळ आणि या मर्दानी खेळामध्ये हल्ले गतीले होत असतात कधी कधी काही खेळाडू हे दुखापतग्रस्त होत असतात मात्र त्यावर मात करून पुन्हा एकदा खेळ सुरू होत असतो याची प्रगती या खेळामधून आपण पाहतो या सामन्यामधून प्रचारण केला जातो जास्ती क्रमांक 4 असता मात्र निदान देश पार करत थोडासा मागे सरसावतो आणि आपल्या राईट कॉर्नरवरून आपल्या स्ट्रॉंग झोनवरून एक जागा बनवतो आणि आपल्या देश साध्य करतोय संघाचा कर्णधार ऍडव्हान्स रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला गेला एक गुण जातोय प्रत्युत्तर दाखल असेल हरीश बघूया काय कामगिरी करेल हरीश 5 विरुद्ध 1 ऑन फायर हरीश आपल्याला बघायला मिळतो ज्याला आपण म्हणतो यश आल्यानंतर हळूहळू जाण्याचा प्रकार की पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं जोवळे सर
तब्बल 5 गुणांची आघाडी होती मोरडे संघाकडे जवळ सर, परंतु ती आघाडी टिकवता आली नाही. आता 10-9 त्याच्यामुळं हातू संघ अनुभवाची शेवटची 5 मिनिटं 10 मोरडे 9 हाती. मला वाटतं काय झालेले आहे 10 झालेले आहेत. काही मिनिटाचा खेळ बाकी आहे. मोरडे संघ नौका संघ असल्यामुळे 30 धाव गुणसंख्या टिकवता आली आणि त्याचा फायदा हा हाती संघाला झाला. त्यामुळे हाती संघाच्या पाठीमागे अनुभवाची तिजोरी चांगली आहे. त्यामुळे कसा खेळ खेळला पाहिजे आणि चांगले खेळाडू काही जोर केलेला आहे. खेळ बंद केला तो रेड झाला. सर आपण पाहतोय अनुभव म्हटलं तर एक जबरदस्त दोन्ही संघात जुळले सर. आपण काय सांगू शकाल माझ्या समवेत आदरणीय जुळले सर. नक्कीच हरीश सारखा रेडर हाती संघाला लाभलेला त्यानं मला वाटतं तडजोड केली ती मोरडे संघाची. नक्कीच एक गडी टिपत जसं आपण म्हणतो भूतभूतचे घडा भरतात तसं दोनच टिपत आणि खेळाडू टिपत त्यांना आपली संख्या शेवटची 4 मिनिटं घोषित करतात. 11 हाती 10 मोरडे. एक विरुद्ध एक 1+3 रेकॉर्ड होते पॉईंट. आता मात्र रोमांचक सामना म्हणावा लागेल. 10-15 खरं तर आघाडी घेऊन मोकळा झालेला संघ आता बघायला मिळतोय. हातीव संघ पहिल्या सत्रामध्ये मोरडे संघाची आघाडी होती सर. आता हातीव संघाने आघाडी घेतली. टिकवणे महत्वाचं आहे. गुणफलक जो आपला असतो तो गुणफलक जर टिकवता आला तर नक्की आपण विजयाकडे वाटचाल करू शकतो. तृतीय काळ घेतलाय. तृतीय काळमध्ये प्रशिक्षण आपल्या संघासाठी नक्की मोठं योगदान देतो. त्यानुसारच खेळाडू खेळतो आणि ती गुणसंख्या टिकवण्याचा प्रयत्न नक्की केला पाहिजे. लाथ मारण्याचा प्रयत्न करायला होता परंतु तेवढा हाती संघ तत्पर असल्यामुळे ती पकड झाली. वारंवार सराया आणि वारंवार सक्सेस हे महत्वाचं आहे. सक्सेस रेट असेल जर पहिला पॉईंट नक्की सत्वाने घेतला तर तो पुढे वाटचाल नक्की चांगल्या प्रकारे संघासाठी करत असतो. हरीश बोललेले बोनस टिकलेलं आहे परंतु दाद मागतोय. तर पाहूया थोड्याच वेळात आपल्याला पंच नक्की दाद देते. बोनस शेवटची 3 मिनिटं पंच घोषित करणार. 10-17 मोरडे 17 सरकडे 10-17 अशा गोड सामना आपल्याला बघायला मिळतोय. आता मात्र मोरडे संघाला आक्रमक बनावं लागेल कारण हातीव संघ आघाडी घेऊन मोकळा झालेला संघ आहे. बघू या आघाडीमध्ये बिघाडी निर्माण करण्यासाठी काय प्रयत्नशील असेल आणि कोणताही धोका नाही. या दरम्यान हरेश रेडिंग मार्कवर पाचारण केला जातो. हरेश पुन्हा एकदा आपल्या राईट कॉर्नर वरून सुरुवात करतोय. विद्यार्थीच्या आसपास टच करण्याचा प्रयत्न केला गेला. विद्यार्थीच्या पार करत थोडस मागे सरसावतोय आणि टाइमपास तंत्र अवलंबतोय कारण त्याला जाणीव आहे शेवटची 2 मिनिटे ही गुणांची आघाडी गुणांची जमापुंज आहे. त्यामुळे निश्चितपणे आक्रमकतेची गरज आहे. मोरडे संघाला आता मात्र आक्रमक व्हावं लागेल. जबरदस्त सामन्यामध्ये आपण पाहतोय यानंतर होणारा सामना आहे हाती उभी वर्सेस जगमाता तामाणे. दोन्ही संघांसाठी 6 मंडळाच्या वतीने दुसरा पुकार. चला दोन्ही संघ तयारीत राहायचंय. कोणताही धोका नाही. या दरम्यान हरेश पुन्हा एकदा येतोय. हरेश बघूया आपल्या संघासाठी पहिल्या सत्रामध्ये थोडीशी पिछाड होती. एकागी पकड करण्याचा प्रयत्न केला गेला हरेशसाठी. आता मात्र तिसऱ्या चढाईचा इशारा दिला गेलाय. भरोसा टिकला जातोय. मजबूत बांधीचा चढाई पुतुवर बघूया काय कामगिरी करेल. आता मात्र लेफ्ट कॉर्नर राईट कॉर्नर वर शेवटचा 1 मिनिट सामन्याची वेळ संपते. अँकर होल सावकाश दरम्यान हरेश 10-19 10-10 असा गुण फलक होता. त्यानंतर एकही पॉईंट दिलेला नाही या मोरडे संघासाठी. हातीव संघाने
लगातार उत्तम अशी कामगिरी करतोय, सर्वांचं लक्ष वेधून घेतो हरेश. मोर्डे संघाकडून जसे क्रमांक 12 एक पॉइंट जातोय. पुन्हा एकदा येतो हरेश. दमदार कामगिरी म्हणावं लागेल. प्रत्युत्तर टाकलं मोर्डे संघाचा साडे फोटो. आता मात्र सामन्याच्या औपचारिकता शिल्लक आहे. थोड्याच वेळात सामन्याचे उद्घोषणा करतील. सामना संपलेला आहे. 21-11 हाती 11 मोर्डे. तिसरा आणि अंतिम मुकाम हाती 20 वर्षे जागमाता तामाने दोन्ही संघांनी उपस्थिती दाखवली.